नमस्कार, माझे नाव प्रतीक राजेंद्र उचित. आता आठवी शिकतो. आज 26 जानेवारी म्हणजे आपला भारताचा दुसरा अमूल्य दिवस. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन ओळखतो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची आज अंमलबजावणी झाली. भारतीय राज्यघटनेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले, पण त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी झाली. पण 26 जानेवारीलाच का झाली? मधल्या 1 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी काय झाली? याचं कारण म्हणजे 26 जानेवारी 1930 साली लाहोरच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवून संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस निवडण्यात आला. ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातले एक प्रसंग सांगू इच्छितो. भीमरावांचा 10वीचा पेपर चालू केला. पेपरांना जायचंय पण पुन्हा सुरू. रामजीबाबांना हा प्रश्न पडला. रामजीबाबांनी खूप विचार केला, मग शेवट निर्णय घेतला. मी स्वतः भीमरावांसोबत निघालेला. पेपराचा पहिला दिवस होता. पेपर होता 11 वाजता. भीमराव पेपराच्या तयारीला लागले. पेपराला गेले तर रामजीबाबा जेवणासाठी तयारी झाली. भीमराव पेपरावून आले, जेवायला बसले. जेवताना त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही जाऊ ना? भीमराव तुमचं हो द्या, तुमचं झालं मी जेवतो. दुसऱ्या दिवशी परत भीमराव पेपराला गेले, पेपरावून आले, जेवायला बसले. जेवता त्यांनी परत विचारलं, बाबा तुम्ही नाही जाणार? भीमराव तुमचं हो द्या, तुमचा झालं मी जेवतो. तिसऱ्या दिवशी भीमराव परत पेपरावून आले, जेवायला बसले. जेवता त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवणार? आणि त्यांचं दरच उत्तर ठरलेलं, तुमचं हो द्या, तुमचं झालं मी जेवतो. 5व्या दिवशी भीमराव पेपराला गेले, पेपरावून आले, जेवायला बसले. जेवता त्यांच्या लक्षात आलं, मी रोज बाबांना विचारतो, बाबा तुम्ही नाही जेवणार? आणि ते सांगतात तुमचं झालं मी जेवतो. पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरच शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर माझे वडील खातात काय? हा प्रश्न त्यांनी रामजी बाबांना केला. बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही सांगतात तुमचं झालं मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरच शिल्लक राहत नाही, तर तुम्ही खाता काय? तुम्हाला पुकारलं लागलं. तर रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी मुला भाकरीनं भागणारी नाही. भीमराव तुम्ही एवढं मोठं व्हा, तुम्ही एवढं मोठं व्हा की तुमचं ते मोठे पण भागूनच माझं पोट भरेल. भीमराव तुम्ही मोठं व्हा. माझी मोठी अन्नानं भागणारी नाही, पण मिळवलेल्या ज्ञानाने भागेल. भीमराव काय परिस्थिती घरात उजेड नाही म्हणून यांना अभ्यासाला बसत नाही. त्यांच्या घरात भिजत नव्हती, त्यांनी रस्त्यावरच्या खांद्या खाली शिक्षण घेतलं. ते अमेरिकेचा खुलं विकत काढली. आजही कुठे गेला तर तुझा प्रवेश 12 दिले. शक्याचे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती त्यांच्यासोबत दलित पुत्र शिकायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 तास अभ्यास करायचे, रात्रभर टिफिन काढत वाचत बसायचे. त्या दलित पुत्राने एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, अहो बाबासाहेब शहरात झोप देत जा, दुपारचं बरोबर जेवत जा. तसं तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दलित पुत्राला म्हणले, झोपायला माझ्याकडे वेळ नाही आणि दुपारचं बरोबर जेवायला माझ्याकडे पैसे नाही. तो दलित पुत्र काळजी नाही. मग जर मी शहरात झोप दिलीच नाही, जर मी बरोबर जेवलाच नाही, तर तुमच्यामध्ये ताकद सामर्थ्य बळ कसं येईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जेव्हा मला वाटतं असं खचल्यासारखं तर माझ्या नजरेसमोर राजर्षी महाराज उभे राहतात. माझे हजारो गरीब बांधव माझ्या नजरेसमोर येतात. मग माझ्या अंगात बळ मला या लोकांसाठी लढलं पाहिजे, या लोकांसाठी मला झुंजलं पाहिजे, या लोकांसाठी मला भिडलं पाहिजे. मला प्रत्येक विचारायला सांगायचे, जर तुम्हाला लढायचं असलं तर तुम्हाला लढावं, झुंजावं, प्रयत्न करावेच लागेल. तुम्ही कुठतरी घरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. असेच पुढला एक संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन दिली. जाता जाता काही बोलली, 26 जनवरी है ना, यहाँ तक पहुंचने का रास्ता 23 मार्च के ऊपर गुजरता है. वही 23 मार्च जब अंग्रेजों ने भगत सिंह, राजगुरु, सुखदेव को फांसी दी थी. 26 जनवरी 27 फरवरी के कुर्बान का सिला है. वही 27 फरवरी जिस दिन चंद्रशेखर आजाद ने अल्पेट पार्क में आखिरी गोली अपने मस्तक में उतार दी. 26 जनवरी 30 अक्टूबर के बाद नसीब हुई है. वही 30 अक्टूबर जिस दिन लाला लजपत राय के बुरी हड्डियों को जेम्स स्कॉट ने बेदर्द लाठियों को बरस कर तोड़ दिया था. ये 26 जनवरी 30 जनवरी के कीमत पर मिली है.
25 जनवरी जिस दिन बापू ने हे राम बोलकर हमें हमेशा हमेशा के लिए छोड़ दिया। आंखें दिख रही हैं तो रुकिए अपनी आंखों को, बोले अपनी आंखों से ये उदासी का नहीं उत्सव का दिन है, ये उदासी का नहीं उत्सव का दिन है। कुछ तो ढोल के बजाएंगे, जश्न मनाएंगे। जो लौट के घर ना आ सके आज उनकी याद में गाएंगे, आज उनकी याद में गाएंगे। एवढं बोलून माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो। जय श्रीराम।